नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल फॅमिली मराठी या चॅनलमध्ये. मी तुमची मैत्रीण पल्लवी. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कुठल्या विषयावरती बोलणार आहोत. बघा मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपण सेवा करतो, ध्यान करतो, फार काही गोष्टी करतो, तरी आपल्या जीवनामध्ये समस्या येतात आणि आपण त्याचा विचार सुद्धा करतो की काय एवढ्या समस्या येतात. याचं खरं कारण जे आहे ना मित्रांनो, ते तुमच्या जिभेमध्ये दडलंय. म्हणजे ते कसं माहिती आहे? बघा मित्रांनो, आपली ही जी जीभ आहे ना, याला प्राणा एनर्जी आपण ऊर्जा अशी म्हणतो. तर हे असं आहे मित्रांनो, की तुमची वर्षानुवर्षाची जी साधना आहे, ती तुमच्या एका चुकीच्या कुठल्यातरी ॲक्टिव्हिटीमुळे ती नष्ट सुद्धा होते किंवा ती वाढते सुद्धा. तुम्हाला माहिती आहे आपले जे ऋषीमुनी संत आहेत, ते कसे त्यांच्या बोलण्यामधूनच फार काही गोष्टी क्रिएट करत होते, फार काही गोष्टी घडवत होते. तर याचं हेच कारण आहे आणि हे सुद्धा आपण किती सोप्या म्हणजे सोप्या वेमध्ये खूप इझी वेमध्ये आपण हे सर्व आपल्या सुद्धा जीवनामध्ये म्हणजे मिळवू शकतो. तर म्हणून मित्रांनो, आजचा व्हिडिओ फार सुंदर होणार आहे, तर तुम्ही व्हिडिओला पूर्णपणे नक्की बघा. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे पण तुमचे विचार आहे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की कसं आपल्या जिभेमुळे आपण किती काही गोष्टी म्हणजे मिळवू शकतो. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले समजूया मित्रांनो, आपली जी जीभ आहे, जिभेचा आध्यात्मिक आणि शास्त्रीय अर्थ काय आहे. आपल्या शास्त्रात जिभेला सरस्वतीचे स्थान मानले आहे. पण हीच जीभ जेव्हा व्यर्थ बडबड करते तेव्हा ती ऊर्जेचा निचरा म्हणजे एनर्जी लिकेज करण्याचे सर्वात मोठे साधन बनते. ऊर्जेचा अपव्यय काय असतो? शास्त्र काय सांगते की आपण जेव्हा एक शब्द बोलतो तेव्हा आपल्या शरीरातील विशिष्ट चक्रामधून ऊर्जा बाहेर पडते. जर तो शब्द नकारात्मक असेल तर आपला जो ऑरा आहे म्हणजे आभामंडल, तो काय होतो ना, फार निगेटिव्ह होतो म्हणजे कमकुवत होतो. म्हणून व्हायब्रेशनल आणि शब्दांची कंपन आपल्याला कसं बनवायचंय. शब्द हे शस्त्र आहे असे उगाच म्हटलं नाही जात, कारण विज्ञानानुसार प्रत्येक शब्दाची एक ठराविक फ्रिक्वेन्सी असते. जर तुम्ही सतत तक्रार करता, कंप्लेंट करता आणि करत असणार तर तुम्ही तुमच्या आयुष्यात तसंच दुःख जे आहे त्या घटनांना आमंत्रित करता. म्हणून कधीही तुम्ही म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, जर तुम्ही तुमच्या शब्दानुसार चांगलं बोलले, म्हणजे मी इथे एक उदाहरण देते की जसं तुम्ही आता तुमच्याकडे पैसे नाही आहेत किंवा पैसे आहेत, पैसे असल्यावर तुम्ही जर सारखं एकच गरानं करताय की माझ्याकडे पैसे नाही पैसे नाही पैसे नाही, तर काय होणार ना, तुमच्याकडे पैसे मग एका लिमिटच्या नंतर मग पाहिजे तेवढे पैसे येणारच नाही, आले तरी चालले जातील. का होते? कारण की काय करताय तुम्ही डायरेक्ट थ्रू तुमच्या शब्दानुसार त्या ब्रह्मांडामध्ये ते शब्द, ती एनर्जी, ती फ्रिक्वेन्सी, ती व्हायब्रेशन पाठवता, ती ऊर्जा पाठवता. त्याच्यामुळे ब्रह्मांडसुद्धा तुम्हाला तीच गोष्ट देते. म्हणून आपल्या जिभेतून, आपल्या तोंडून आपल्याला जे शब्द काढायचे आहे ते फार म्हणजे फार अवेअरनेसनी, फार समजून ते शब्द आपल्याला काढावे लागतात आपल्या तोंडून. बघा आता इथे आहे संतांचे मौन आणि संकल्प शक्ती. बघा आपल्या महाराष्ट्रातल्या संतांची मोठी परंपरा आहे. संत तुकाराम महाराज असोत किंवा संत रामदास स्वामी, त्यांनी नेहमी मितभाषी म्हणजे कमी बोलण्यावर आणि होणाऱ्यावर भर दिला आहे. एक कथा आहे बघा मित्रांनो, एका संतांनी 12 वर्ष मौन पाळले होते. जेव्हा त्यांनी 12 वर्षानंतर पहिला शब्द उच्चारला ना, तेव्हा तो शब्द सत्य झाला. याला म्हणतात वाक्सिद्धी. जेव्हा तुम्ही व्यर्थ बोलणे बंद करता ना, तेव्हा तुमची ऊर्जा तुमच्या जिभेवर साठते आणि मग तुम्ही जे बोलता ते ब्रह्मांड काय करतं ना, तुमची पूर्ण इच्छा पूर्ण करतं. मग आता त्याच्यावेळेस किती अवेअरनेस पाहिजे आपल्याला की आपण किती चांगलं बोलतो आणि किती वाईट बोलतो, है ना. कारण की मौनमध्ये फार शक्ती असते. म्हणतो ना की आपल्याला एखाद्याला काहीच उत्तर नाही द्यायचं आहे, मौन सगळ्यात बेटर उत्तर आहे. सर्वात काय म्हणतात सुंदर उत्तर जे आहे ते मौन आहे, है ना. शांत बसून समोरच्याला काय समजायचं समजू देवा मला, कारण की उत्तर नाही द्यायचं. हे आहे मित्रांनो. कारण की असंच आपण बोलण्याने उगाच आपण हे ज्या कथा ऐकत आलोय, सरस्वती माता आपल्या देवी आई आपल्या तोंडावर म्हणजे आपल्या जिभेवरती बसते, हे सर्व पण ही अशीच नाही बसणार. ती काही रिकामी नाही आहे देवी आपल्या जिभेवरती बसायला. ती कोणाच्या बसेल? कारण तिला माहिती आहे की समोरचा फार कंट्रोल आहे, स्वतः अवेअरनेसमध्ये आहे. तो प्रत्येक शब्द नीटपणे दुसऱ्यांच्या भल्यासाठी काढतो. ती त्याच्याच तोंडावरती म्हणजे काय म्हणतात जिभेवरती बसू शकते, है ना. कारण की आपण इथे सर्वांना हेल्प करायला आलो आहोत ना. कोणी फायनान्शियली करते, कोणी फिजिकली करते, कोणी कुठल्या पद्धतीने हेल्प करतात.
तर आपण इथे सर्वांना जर मदत करायला आलो आहोत, तर मग त्याच्यासाठी आपल्यालाही तेवढा अवेअरनेस असणं फार महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये ही जीभसुद्धा आपल्याला खूप खूप म्हणजे याच्यामुळे आपण काय नाही ती क्रिएट करू शकतो. आपली पूर्ण डेस्टिनी आपण लिहू शकतो. ठीक आहे. दररोजच्या आयुष्यातील जर एखादं उदाहरण घ्यायचं असेल, तर कल्पना करा की तुम्ही सकाळी खूप छान देवपूजा केली तुम्ही, ठीक आहे. तुम्ही सकाळी उठले आणि छान देवपूजा केली, ध्यान केले, तुमचं मन बघा किती प्रसन्न झालं. पण अचानक कोणाची तरी तुमच्या म्हणजे म्हणजे काय झालं, कोणाचं तरी तुमच्यासोबत फार कडाक्याचं भांडण झालं आणि तुम्ही रागात काही अशब्द वापरले. त्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? गळून गेल्यासारखं वाटतं ना. तुमची सगळी सकाळची जी सकारात्मक ऊर्जा त्या एका भांडणाने शोषून घेतली. म्हणूनच म्हणतात की जीभ ही नकाराचे द्वारही असू शकते आणि स्वर्गाचे दारही असू शकते. बघा मित्रांनो, अजून एक उदाहरण देते मी. आता तुमचं कोणीतरी एक व्यक्ती आहे, XYZ कोणी व्यक्ती, ती निगेटिव्ह व्यक्ती आहे असं तुम्ही मानता आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फार प्रसन्न आहे, सर्व आहे आणि आता बाय चान्स तुम्ही एखाद्या सोबत त्या व्यक्तीचं जे काय आहे ते गॉसिप करता, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, चुगली करता. चुगली म्हणजे असंच की त्या व्यक्तीच्या जे गोष्टी आहेत ते तुम्ही तुमच्या तोंडून करता आणि मग जो गोष्टी झाल्या की तुम्ही तुमच्या कामाला लागता. काही वेळानंतर तुम्हाला ना तुमची जी ऊर्जा आहे ती फार कमी जाणवायला लागते, लो जाणवायला लागते. का असं होते? कारण मित्रांनो, ज्या एनर्जीबद्दल तुम्ही बोललात, म्हणजे आपण सर्व एनर्जी आहोत आणि ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलले ती व्यक्ती मुळातच कमी एनर्जीवाली आहे आणि तिचे कळत न कळत त्या व्यक्तीबद्दल जे तुम्ही बोललात, तिची जी एनर्जी, तिची जी फ्रिक्वेन्सी, तिची जी ऊर्जा आहे ती तुमच्या एनर्जीला अटॅच झाली, एनर्जीला हिट झाली. त्याच्यामुळे तुम्हाला काय होते ना, एकदम अजून घडल्यासारखं वाटते. तर हे पण याच्यात एक फार उदाहरण आहे जे महत्त्वाचं आहे. म्हणून कोणाच्याबद्दलही बोलायचं असेल तर फारच महत्त्वाचं असेल तर बोलायचं. विनाकारण दुसऱ्यांमुळे आपली एनर्जी, ऊर्जा नष्ट होईल असं काहीच करायचं नाही. आता सर्वात महत्त्वाचे, ऊर्जा आपली जर वाचवायची असेल तर आपले 3 प्रभावी जे उपाय आहे ते समजून घ्या आता, की आपली ऊर्जा त्याच्यापासून नष्ट नाही होणार. बघा, मौन साधना, सायलेन्सची प्रॅक्टिस करणं फार महत्त्वाचं आहे. दररोज किमान 15 ते 30 मिनिटे पूर्णपणे शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा. जेव्हा तुम्ही बाहेरून शांत होता तेव्हा तुमची आंतरिक शक्ती जागृत होते. आता आपण परिवारामध्ये राहतो, आपली दिनचर्या वेगळी असते, म्हणून आपण पूर्ण 24 तास नाही शांत राहू शकत. ठीक आहे, आपल्याला बोलावंच लागतं काही प्रसंगामध्ये, पण ॲटलिस्ट आपण स्वतःसाठी 1 तास जरी काढला आणि शांत बसलो ना, तर आपल्याला एक गोष्ट आपल्या जीवनामधली समजू शकते आणि आपण त्या अवेअरनेसमध्ये स्वतः जगायला शिकतो आणि लागतो. शब्दांची निवड, चूज वेजेली. बोलण्यापूर्वी विचार करा. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की आधी प्रचिती येते मग प्रचिती येते. काय म्हणतात? आधी प्रचिती येते मग प्रचिती येते. म्हणजे तुम्ही जे बोलता तेच तुमच्या भविष्याचे बी असते. नेहमी नकारात्मक आणि उत्साहवर्धक बोला. फार असं कधी पण तोंडून जेही काढायचं तर ते चांगलंच काढा. हॅपी बोलले ना तर हॅपी हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतात ना. जिभेची मुद्रा, खेचरी मुद्रा जिला म्हणतो आपण, तिसरा आहे. जेव्हा तुम्ही कोणाचे ऐकत असता किंवा रिकामे असता तेव्हा तुमची जीभ टाळाला लावा. टाळूवरून, जो टाळू आहे ना, जिभेचा वरचा जो भाग म्हणतो आपण, हिस्सा, त्याला टाळू म्हणतात. टाळूवरून टेकून ठेवा कोणासोबत बोलता तेव्हा. यामुळे ऊर्जेचं जे चक्र पूर्ण होते आणि तुमची शक्ती वाया जात नाही. म्हणजे हे कशासाठी टाळूला लावून का ठेवायचं? आता 2 व्यक्ती आहेत, तुम्ही आहे, समोरचा एक आहे. तुम्ही त्यांच्याशी कोणातरी समोरच्याशी बोलता. तुम्ही समोरच्याशी बोलता तेव्हा तो जो बोलतो, तुम्ही मधात जरी त्याच्या बोलले नाहीत, तो बोलत असताना तरी तुमच्या मनात काहीतरी बडबड चालू असते. तर त्या बडबडीमुळे काय होते मित्रांनो, की विनाकारणची तुमच्या तोंडून ती फालतूची एनर्जी बाहेर पडते, म्हणजे ज्याला निगेटिव्ह एनर्जी आपण म्हणतोय ना, त्या शब्दामुळे, म्हणजे तुमचंच तिथे लॉस आहे. म्हणून जर तुमची जीभ तुम्ही टाळूला लावली ना, तर तो जेही बोलेल ना त्यावेळेस तुमचे विचार कमी होतील आणि मग तुम्ही फार बोलणारच नाही पहिली गोष्ट तर. आणि बोलणार नाही तर तेव्हा तुम्ही थोड्या अवेअरनेसमध्ये राहणार. तर हे सुद्धा एक प्रॅक्टिस आहे. जर तुम्ही केली ना, बघा, करून बघा मित्रांनो, हे असंच बोलत नाही मी, हे करून बघा, तुम्हाला कळेल की काय आहे नेमकं. तर तुमची ही जी जीभ आहे मित्रांनो, ही एक ईश्वरीय देण आहे जी तुम्हाला दिली आहे ह्या ईश्वराने, या परमात्म्याने, ह्या निसर्गाने. तर याचा वापर कोणाचे मन दुखवण्यासाठी किंवा व्यर्थ चर्चेसाठी करू नका. तर आजपासून एक छोटासा बदल करा. कमी बोला, पण जे बोलतात ते प्रेमाने आणि सत्याने बोला.
जेव्हा तुम्ही सत्याने पण बोलता ना कुठली गोष्ट, तर तो तुमचं सत्यच होतं. मग ते चुकीचं होत नाही किंवा ते खोटंसुद्धा होत नाही. ते तुम्ही जे बोलता मग ते दुसऱ्याच्या प्रती ते सत्य होतं आणि ते तुम्ही आजमावू सुद्धा शकता. समजलं? तर तुम्हाला आजचा हा जो विषय आहे हा कसा वाटला? तुमच्या आयुष्यातही शब्दामुळे काही बदल झाले आहेत का? कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा की शुभ बोल रे संता किंवा पॉझिटिव्ह स्पीच नक्की लिहा. 2 पैकी 1 शब्द नक्की लिहा मित्रांनो. मला कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि तुम्ही सुद्धा आता हे तुमच्या जीवनामध्ये अप्लाय करणार. शुभ बोल रे संता किंवा पॉझिटिव्ह स्पीच. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या ऊर्जेच्या रहस्याबद्दल समजेल. कारण मित्रांनो, हे जे आहे ना, हे जे मी तुम्हाला सांगितलं, हे असंच नाही सांगितलं. याच्यामागे आपला फार मोठा फायदा आहे. फायदा म्हणजे कसा, की आपल्याला माहिती आहे की आपण एनर्जी आहोत आणि एनर्जीमुळेच हे अख्खं ब्रह्मांड चालते. ठीक आहे. इथे जेवढे जण आहे ना, आपण कोणी स्त्री पुरुष हे आपल्या भाषेत आहे, पण तसं आपण एक एनर्जी आहोत, एक ऊर्जा आहोत आणि ऊर्जा एकमेकांना टच होते. बघा, तुम्ही जेही फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडामध्ये पाठवता, जी ऊर्जा पाठवता, त्या अख्ख्या लोकांमध्ये सुद्धा अट्रॅक्ट होते. इथे एक उदाहरण देते म्हणजे तुम्हाला समजेल. सण असला की बघा, पूर्ण ब्रह्मांडातली ऊर्जा कशी पॉझिटिव्ह असते आणि एखाद्या वेळेस काहीतरी निगेटिव्ह गोष्ट झाली तर तेव्हाच ब्रह्मांडामधली ऊर्जा बघा कशी असते. आपल्याला करमत नाही ना, असं वेगळंच कसं तरी वाटतं. तर का? हे फ्रिक्वेन्सीमुळे होतं. जे तुम्ही फ्रिक्वेन्सी त्या ब्रह्मांडाला द्याल ती तुमच्याकडे म्हणजे परत येईल. पॉझिटिव्ह दिली पॉझिटिव्ह येईल, निगेटिव्ह दिली निगेटिव्ह येईल आणि इवन तुमच्यामुळे लोकांना फायदा होईल आपापल्या कर्मानुसार. पण तुम्ही जर चांगलंच कार्य करताय किंवा तुम्ही चांगले पॉझिटिव्ह ते रिप्लाय ब्रह्मांडाला देताय, तर तुमच्या जीवनामध्ये तसेच लोक येतील जे पॉझिटिव्हच असतील. अजिबात निगेटिव्ह लोक ब्रह्मांड तुमच्या जीवनामध्ये नाही पाठवेल. ठीक आहे. तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. या रहस्याबद्दल त्यांनाही समजेल आणि ईश्वर तुमचे कल्याण करो. रामकृष्ण हरी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.